जस्ट गिव्ह मी अ ब्रेक प्लीज. इंग्लिश मीडियम जमिनीवर आहे. मला सांग, स्टडी रूम मध्ये चोरी झाली तेव्हा स्वानंदीने कुठली साडी नेसली होती? व्हॉट? उलट प्रश्न नको करू. विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. स्वानंदीने कुठली साडी नेसली होती? मला नाही माहित. आठवण्याचा प्रयत्न कर. फुटेज बघितलं ना आपण सगळ्यांनी. कुठली साडी नेसलेली होती? नेसली असेल कुठली तरी. येलो, पिंक, ग्रीन. परफेक्ट. त्या साडीवर डिझाईन कुठली होती? डिझाईन मला मूर्ख समजलास का? तुझी बायको कुठली साडी नेसली होती, त्यावर डिझाईन कुठली होती, रंग कुठला होता, हे मला नाही माहित. तिला विचार. ती शेजारी उभी आहे ना तुझ्या. विचार ना तिला. हो, तिला माहितीच आहे. पण त्याच दिवशी तीच साडी तू पण नेसली होतीस ना. म्हणून तुला विचारलं, डिझाईन आठवते का? मी मणी काय बोलतोयस तू हे? संचिता सरपोतदारांची सून आहे. तिला काय कमी आहे साड्यांची? तुझ्या बायकोची स्वस्तातली 400-500 रुपयाची साडी कशाला नेसेल ती? हे बघ, स्वानंदी काहीतरी डोक्यात भरवते तुझ्या. मग तू इथे राग करून येतोस आणि तमाशे करतोस. तिला सांग, पुरावा असल्याशिवाय आरोप करत जाऊ नकोस म्हणून. पुरावा आहे. आहे पुरावा. हा बघा. संचिता, काय आहे हे? स्वानंदीची साडी नेसून आमच्या स्टडी रूम मधनं तू पेपर गहाळ केलेस. अरे त्याच्यामुळे ह्या बिचारी स्वानंदीला आम्ही दोषी ठरवतोय. संचिता, पाप आहे हे, पाप. अरे स्वानंदी प्रेग्नंट आहे. अशा अवस्थेमध्ये एका मुलीला त्रास देणं हे पाप आहे. असतील तुमच्यामध्ये वाद असतील, रुसवे फुगवे असतील, पण म्हणून टोकाची भूमिका घेऊन कोणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करणं हे खूप वाईट आहे संचिता. आणि सुजितराव, स्वानंदीला पकडण्यासाठी तुम्ही पोलिसांना बोलवणार होतात ना. आता बोलवा ना पोलिसांना. होऊन दे संचिताला अटक. जमेल तुम्हाला? संचिता, स्वानंदी या घरात आली तेव्हापासून तू तिचा राग करतेस. राबवून घेतलंयस तिला तू. नको तितका त्रास दिलायस तू तिला. स्वानंदी तुला प्रत्युत्तर करू शकते, पण तिचा स्वभाव, तिचे संस्कार तिला तुझ्या थराला जाऊ देत नाहीये. आणि यावेळी तिची साडी चोरून तू कहर केलाय संचिता. तू साहेबांची सून आहेस म्हणून तुला पोलिसात देत नाहीये. नाहीतर या गुन्ह्यासाठी तुला कसं अडकवू शकतो ना हे साहेबांनाही माहितीये. तुला स्वानंदीचा का राग येतो, तुमचं का जमत नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण माझ्या परीने एकच सांगतो, स्वानंदी माझी बायको आहे. ओके? तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर त्या लोकांना माझी, या शांतमणीची दुसरी बाजू बघायला मिळेल. आणि ज्यांनी ही दुसरी बाजू बघितली ना संचिता, त्यांनी एक तर हे शहर सोडलंय, नाहीतर जेलमध्ये, आणि काहींनी जग सोडलं. लक्षात ठेव.
आणि तेव्हा तुला वाचवायला जो कोणी मध्ये पडेल त्यालाही पोचवायला कमी करणार नाही. स्वानंदी, मी तुझी माफी मागतो. मी खरंच चुकलो. जे संचिता हे असं काही करील अशी मी कल्पनाच करू शकत नाही. काय आम्ही ते फुटेज बघितलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि तुला दोष दिला. म्हणे स्वानंदी खरंच गुणी मुलगी आहे. ती असं काही करणार नाही असा विचारही माझ्या मनात आला नाही. हा म्हणजे गहाळ झालेली कागदपत्र खरंच खूप महत्वाची होती आणि म्हणून त्या टेन्शन मध्ये मी होतो आणि त्या क्षणी माझी विचार करण्याची शक्तीच खुंटली आणि मी तुला दोषी ठरवला. स्वानंदी, मला खरंच माफ कर. स्वानंदी, पण अरे बघितलंच नाही, स्वानंदी काही न बोलतो. साहेब प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आणि साहेब तुम्ही नका माफी मागू प्लीज. तुमची काहीच चूक नाहीये. जे काय केलं ते संचिताने केलं आणि हे सगळ्यांना कळलंय. आता स्वानंदी निर्दोष आहे हे सिद्ध होणं गरजेचं होतं आणि ते झालं. कदाचित याआधी स्वानंदीवर बरेच आरोप झाले. आता इतकी टोकाची घटना घडली त्यामुळे त्यांना ते सहन झालं नसेल म्हणून गेले असतील. मी घेईल त्यांची काळजी, पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि त्रास करून घेऊ नका प्लीज. मी येतो. माझा डाव पुन्हा फसला. आता मणी स्वानंदीला सावरणार आणि ती दोघं पुन्हा एकत्र येणार. स्वानंदी, नाही सर, सॉरी. मी तिकडनं अशी निघून आले. मला माहितीये तुम्हाला ते आवडलं नसेल, पण मी काय करणार होते. जे झालं ते नाही सहन झालं मला, म्हणून निघून आले. बस बस. हे बघा, तुमच्याऐवजी मी असतो ना तर कदाचित मी हेच केलं असतं. तुम्ही निर्दोष असताना सुद्धा संचिताने प्लॅन करून तुम्हाला चोरीच्या आरोपाखाली अडकवलं. इतरांनी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवून तुमच्यावरच आरोप केले आणि ते तुम्हाला नाही सहन झालं म्हणून तुम्ही तिथून निघून गेला. हे न कळणं इतकं अवघड आहे का? थँक्यू मुळी सर. थँक्यू, तुम्ही मला समजून घेतलं.